ला आपण आपलं टार्गेट ठेवलेलं आहे, पण आपल्याला सुरुवात कुठून करावी लागणार आहे याचा पण विचार करावा लागेल. अजूनही असं म्हणतात की बरीच अशी पॉप्युलेशन आहे की जे अजूनही अर्धपोटी राहते. झिरो हंगरमध्ये आहे की ही गोष्ट भारतामधल्या किंवा जगातल्या खूप कमी लोकांच्या वाट्याला कमी वेळा यावी. आजही आपल्याकडची तेवढी पॉप्युलेशन ही हंगरमध्ये आहे, भुकेमध्ये आहे. तर इंडियाचा इकॉनॉमीमधून ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन लेस दॅन. नमस्कार, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया आर्टमध्ये मी अहमद शेख आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जसं की आपल्याला माहितीच आहे, आपण 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवरती एक पॉडकास्टची सिरीज करतोय आणि या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ मान्यवरांना बोलवून त्यांच्याकडे असलेली जी काही माहिती आहे ती आपण माहिती आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना शेअर करतोय. आपल्या विद्यार्थिनी या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होत असतात. आजचा आपला गोल आहे जो क्रमांक 2चा आहे, झिरो हंगर. तर या झिरो हंगरवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत विशेष तज्ज्ञ आलेले आहेत. शिरीष तेरखेडकर सर खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. सरांचा परिचय म्हणजे सरांचं राहुरी कृषी विद्यापीठातून ॲग्रिकल्चरमध्ये MSc झालेलं आहे. मागच्या अनेक वर्षांपासून सरांनी वेगवेगळ्या ठिकाणी रिसर्च बेस्ड काम केलेलं आहे. वेगवेगळ्या संस्थांसोबत सर संलग्न आहेत आणि विशेषतः फूड प्रोसेसिंग किंवा अन्न सुरक्षा असं ज्याला आपण म्हणतो किंवा फूड प्रोसेसिंग असेल, हे दोन्ही विषय वेगळे आहेत, पण अशा विषयांवरती सुद्धा सरांचं खूप सारं काम आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना या विषयांवरती तज्ज्ञ म्हणून बोलवलं जातं मार्गदर्शन करण्यासाठी आणि व्याख्यानं वगैरे देण्यासाठी. सो सर आज आपल्यासोबत आहेत. सर, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे झिरो हंगर हा विषय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये का घ्यावा वाटला? खरं तर आपण बघितलं तर हे सगळे जे 17 गोल्स आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंटची, ही सगळी इंटरलिंक्ड आहेत. कारण जेव्हा आपण एखादा ग्लोबल लेवलला विचार करतो की आम्ही विकसित होऊ, डेव्हलप्ड होऊ, तेव्हा ही सगळी जी बेसिक्स आहेत आपल्या लाईफस्टाईलच्या, ह्या बेसिक्स तोपर्यंत आपण अचीव करत नाही तोपर्यंत आपण विकसित होऊ शकत नाही. आज आपण भारताचा जर विचार घेतला तरी भारतामध्ये सुद्धा आपण बेसिक नीड्स बाबतीत खरंच सफिशियंट आहोत का? जरी आता आपण 2047ला आपण आपलं टार्गेट ठेवलेलं आहे, पण आपल्याला सुरुवात कुठून करावी लागणार आहे याचा पण विचार करावा लागेल. आणि या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला वाटतं हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. पॉवर्टी असेल, झिरो हंगर असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला पहिल्यांदा लक्ष द्यावं लागेल, तरच आपण विकसित होणार आहोत. आणि म्हणून खरं तर झिरो हंगर आलं आहे. आता याच्यामध्ये बेसिक जर विचार केला तर हंगरची व्याख्याच काय आहे, कशाला भूक म्हणतो आपण? बरं, भूक ही अशी गोष्ट आहे की ती दाखवता येत नाही. एखादी फिजिकल गोष्ट असते ती आपल्याला दाखवता येते की बाबा याला आपण हे म्हणतो म्हणून, पण भुकेला आपण काय दाखवणार? तर ती खरं एक स्थिती आहे की जिथे माणूस अनकम्फर्टेबल असतो. आणि कशामुळे असतो? तो केवळ त्याचं पोट रिकामं आहे म्हणून आहे. आणि ते पोट नुसतं फक्त फिजिकली पोट नाही, म्हणजे त्यात वस्तू भरण्यासाठी केलेला एक कप्पा असं धरू नये आपण त्याला. तर त्याच्या ज्या बेसिक न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट आहेत, ह्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट जोपर्यंत फुलफिल होत नाही तोपर्यंत तो भुकेला जाय असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि म्हणून हंगरची व्याख्याच करताना अशी केलेली आहे की अनकम्फर्टेबल सिच्युएशन किंवा जिथं तो अनहॅपी आहे आणि ती फुलफिल केल्याशिवाय त्याच्या एनर्जेटिक रिक्वायरमेंट ज्या आहेत, ह्या एनर्जेटिक रिक्वायरमेंट फुलफिल होत नाहीत. या स्टेजला, ही स्टेज आहे, ही आपण कशी म्हणूयात की ही अदृश्य अशी स्टेज आहे, ती फक्त त्यालाच कळते, अन्य कुणाला कळत नाही. तर अशा पद्धतीने ही एक स्टेज आहे आणि ही स्टेज काही काळापुरती येत असते, ती पुन्हा एकदा ते गोष्ट त्याची फुलफिल झाली तर ती जात असते. अशा पद्धतीने ही हंगरची व्याख्या म्हणून आपण करतो. झिरो हंगरमध्ये काय अपेक्षित आहे? झिरो हंगरमध्ये आहे की ही गोष्ट भारतामधल्या किंवा जगातल्या खूप कमी लोकांच्या वाट्याला कमी वेळा यावी, हा त्यातला एक स्वाभाविक भाग. झिरो हंगर म्हणजे काय म्हणतो आपण? शेवटी ही गोष्ट, ही जी भूक आहे, ही गोष्ट त्याच्या वाट्याला, जगातल्या लोकांच्या वाट्याला फार कमी वेळा यावी, ही त्यातली कल्पना आहे. आणि म्हणून जेव्हा भूक म्हणून जेव्हा बघतो आपण, त्याला 3 डायमेन्शन्स आहेत. एक आहे ती सेफ्टी, दुसरी सिक्युरिटी आणि तिसरी टाईमलाईन. ह्या 3 डायमेन्शन्स आहेत. सेफ्टीमध्ये काय आहे?
सेफ्टीमध्ये त्याला सगळे जे काही बॅलन्स न्यूट्रिशनचे जे काही सगळे सांगितले जातात, हेल्थ पॅरामीटर्समधले सांगितलेले न्यूट्रियंट्स आहेत, हे त्याला मिळायला पाहिजेत. दुसरं सिक्युरिटी म्हणजे तिची जेवढी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल व्हायला पाहिजे. आणि तिसरं डायमेन्शन आहे ते पिरियड आहे, टाईम डायमेन्शन. अक्रॉस द इयर 12 महिने त्याला हे व्हायला पाहिजे. म्हणजे एकही दिवस त्याला खालीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये, ही झिरो हंगर वाढीमागची खरं तर कन्सेप्ट आहे. आणि याला धरून जर आपण काम केलं तर मला वाटतं आजची जी काही सगळी स्टॅटिस्टिक्स आहेत, ह्या स्टॅटिस्टिक्सचा विचार केला तर आज भारताचा विचार घेऊयात आपण. भारत आपण म्हणतो या हंगरमध्ये साधारणपणे 27.3%ला आहे. म्हणजे आजही आपल्याकडची तेवढी पॉप्युलेशन ही हंगरमध्ये आहे, भुकेमध्ये आहे. आणि ही आपल्याला पुढच्या काही काळामध्ये जे काही आपण 2047चं टार्गेट ठेवलेलं आहे, हे आपल्याला अचीव करावं लागणार आहे. खरं तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किंवा SDGमध्ये आपण 2030च टार्गेट ठेवलेलं आहे. 47 तर खूप लांब गेलं. पण मी तर म्हणतो 30पर्यंत आपण अचीव केलं तरच, अदरवाईज 5 ट्रिलियन आणि 7 ट्रिलियन बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणजे एका बाजूने आपण ट्रिलियनमध्ये इकॉनॉमी मोजत जाऊ, पण ॲक्च्युअल लेवलला त्याचं इम्प्लिकेशन काय आहे, तर अजूनही आमची साधारणपणे 25% 30% जनता ही जर भुकेली राहणार असेल तर ते 5 ट्रिलियनला काय मिनिंग नाही, काही मतलब नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथून पुढे प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्लोबल लेवलला जेव्हा आपण विचार करतो तर भारत हा इज अ पार्ट ऑफ ग्लोबल पुन्हा, त्यामुळे आपल्याला 2030पर्यंत हे अचीव करणं म्हणजे करणं आहेच. खरं तर आपण दोघंच गप्पा मारतोय, पण ह्याच्यामध्ये आमच्या मुलीसुद्धा सहभागी आहेत. मुलींकडेही आपण नंतर जाऊयातच, मात्र त्याच्या आधी मला पुन्हा अजून तुम्हाला विषयाकडे आणायचं आहे. भारत म्हणून आपण किती त्याच्यामध्ये प्रोग्रेस, तुम्ही आकडेवारी सांगितली, पण ॲक्च्युअली अजूनही असं म्हणतात की बरीच अशी पॉप्युलेशन आहे की जी अजूनही अर्धपोटी राहते किंवा एक वेळ त्यांना मिळते. पण हे जर लोकांना एक वेळेचं जेवणच फक्त मिळत असेल तर मग आपण न्यूट्रिशनच्या गप्पा मारणं हे कितपत योग्य आहे, किंवा याच्याकडे तुम्ही कसं बघता? ही भूक तुम्ही क्वांटिटीमध्ये मोजू शकत नाही, ते किलो कॅलरीमध्येच मोजावी लागणार आहे आपल्याला. म्हणजे एखादा माणूस जगण्यासाठी त्याला दिवसभराच्या ज्या मेटाबॉलिक प्रोसेस असतील किंवा फिजिकल काही प्रोसेस असतील, याला लागणारी जी काही किलो कॅलरीमधली एनर्जी आहे, ही जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत तो सर्वाईव्ह होणार नाही, हे तितकंच खरं आहे. आता ही किती आहे, इंडियन लोकांचा विचार केला तर साधारणपणे मेल्समध्ये, पुरुषांमध्ये ही साधारणपणे 2500 ते 3500 आहे, डिपेंडिंग अपॉन टाईप ऑफ वर्क व्हॉट ही इज डुईंग. महिलांमध्ये ही साधारणपणे 2100 ते 3000 किलो कॅलरी धरली जाते. आणि ही जर आज आपण बघितली तर आज म्हणजे प्रेग्नंट वुमेनच्या बाबतीत बघितली तर ही तेवढी पण मिळत नाही महिलांना, विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये. कारण का की नंतर जी काही पुन्हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आफ्टर प्रेग्नन्सी जे काही त्या चाइल्डमध्ये किंवा त्या बेबीमध्ये गोष्टी दिसतात ना, त्याचा विचार केला तर हे कदाचित प्रेग्नन्सीमध्ये त्यांना ते न्यूट्रिशियस डाएट मिळाला नाही म्हणून दिसतात की काय, असं पण आपल्याला म्हणावं लागेल. फॉर एक्झाम्पल आत्ता आपण जर बघितलं तर आपल्याकडे 2 टर्मिनॉलॉजी वापरली जातात. एक स्टंटिंग ग्रोथ असते आणि दुसरी एक असते वेस्टिंग. स्टंटिंग म्हणजे काय म्हणतो आपण, चाइल्ड जे आहे म्हणजे बिलो 5 इयर्स एज जे आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे त्याचं एज आणि त्याची हाईट याचा जो एक प्रपोर्शन आहे किंवा रेशिओ आहे याला आपण म्हणतो स्टंटिंग. तर ते आज आपल्याकडे भरपूर दिसतं, साधारणपणे हे 36% आसपास दिसतं. म्हणजे आज आपल्याकडे न्यूली बॉर्न बेबीज जर बघितले आपण तर त्या 36% बेबी अशा आहेत की ज्या स्टंटेड आहेत. वेअरएज वेस्टिंगमध्ये जर विचार केला, वेस्टिंग म्हणजे काय, त्याचं बॉडी वेट प्रपोर्शनेट टू त्याचं हाईट. म्हणजे मगाशी एज टू हाईट होती आणि हे आता वेट टू हाईट आहे. हे जर बघितलं तर हे 17% हे अजून आपल्याकडे प्रमाण दिसतं. म्हणजे साधारणपणे 17-18% बालकांमध्ये हे प्रमाण दिसतं आहे. आणि अंडर नरिशचं जर प्रमाण बघितलं इंडियामध्ये तर अजून साधारणपणे 13 ते 17% लोक असे आहेत की जिथे तुम्हाला सफिशियंट आहार मिळतच नाही आहे. पण याच्यामध्ये काही ग्रोथ होते का, म्हणजे हे जी आकडेवारी ही अजून कमी होण्यात काही मदत होते का मागच्या काही वर्षात? मला वाटतं आत्ता आपल्याला रोडमॅप दिलेला आहे, म्हणजे SDGच्या अंतर्गतच एक रोडमॅप दिलेला आहे. इव्हन आपल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी असतील, स्ट्रॅटेजी असतील, मग स्टेट गव्हर्नमेंट असतील किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल, यांच्या पॉलिसी पण तशा चाललेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं या विषयावरती काम करायला अगदी आम्ही मिलेनियम डेव्हलपमेंट गोलपासून सुरुवात झाली असं म्हणायचं काही कारण नाही आहे. खरं तर जसं आपण स्वतंत्र झालो तेव्हापासून या गोष्टीवरती आपण काम करतो आहोत. म्हणजे हे आमचे काय म्हणू आपण, हे आमचे
डायनॅमिक्स आहेत किंवा हे आमचे माइलस्टोन आहेत, MDG असेल, SDG असेल, अजूनही पुढे अजूनही 2030 नंतर अजून काहीतरी वेगळं एखादी येऊ शकतं, पण हे सगळे माइलस्टोन आहेत. आम्ही प्रवास ऑलरेडी चालूच केलेला आहे. म्हणजे प्रवास हे SDG आलं आहे म्हणून चालू केलं आहे असं समजायचं कारणच नाही आहे. तर ते ऑनगोईंग फिनॉमिनन आहे, त्यातले हे टप्पे आहेत आणि ह्या टप्प्याला धरून आपण काम करतो आहोत. म्हणजे 2030 पर्यंत आपल्याला हे अचीव करावं लागणार आहे, करावं लागेल आपल्याला. कारण हे टार्गेट कसं की हे तुम्ही जोपर्यंत टार्गेट डिलिव्हरी करत नाही तोपर्यंत ते अचिव्हमेंट म्हणजे मिशन मोडमध्ये ज्याला आपण काम म्हणतो, म्हणजे 2 प्रकार असतात, एक प्रोजेक्ट मोडमध्ये आणि दुसरं मिशन मोडमध्ये. जेव्हा आपण मिशन मोडमध्ये काम करतो ना तेव्हा अचीव होतं. म्हणजे छान उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपल्याकडचं पोलिओचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. आपण मिशन मोडमध्ये काम केलं. मध्यंतरी आपल्याकडे लॅट्रिन कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काम केलं. म्हणजे खरंच 50-60 वर्षानंतरसुद्धा आपल्या कम्युनिटीला सांगावं लागतं की घरामध्ये एक लॅट्रिन असलं पाहिजे. ही खरं तर खंतची गोष्ट होती, पण आपण ती मिशन मोडमध्ये केली ना मागच्या 5-10 वर्षामध्ये. मला वाटतं नाही म्हटलं तरी ठीक आहे, सरकारी आकडा काही का असे ना, ते 100% 200% काय का म्हणा, पण माझा अनुभव मी सांगतो, साधारणपणे 70-80% अचिव्हमेंट आहे. आणि 70-80%ची अचिव्हमेंट नॉट बॅड. ह्या दृष्टिकोनातून मला वाटतं जोपर्यंत आपण मिशन मोडमध्ये काम करत नाही, आणि मिशन मोडमध्ये काम करायला तुम्हाला काय ठेवावं लागतं, एक टार्गेट आणि दुसरं टाईमलाईन. ह्या 2 गोष्टी जर ठेवल्या तरच तुम्ही मिशन मोडमध्ये काम करू शकता. तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं 2030ची जी काही एक डेडलाईन आहे आपली, ही आपल्याला आपला रोडमॅप ठेवायला आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती काम करायला महत्त्वाची आहे. आपण 2030 पर्यंत नक्की हे अचीव करू शकतो. आत्ता आपण म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की इंडिया यंग कंट्री म्हणतो आपण. सध्या जर बघितलं तर इंडिया इज अ यंगेस्ट कंट्री असं म्हटलं जातं. आणि ही यंगेस्ट कंट्रीमध्ये इकॉनॉमी ज्या पद्धतीने डेव्हलप होती त्या पद्धतीनंच अदर्स सगळेच ॲव्हेन्यू असतील. हे सगळे ॲव्हेन्यू तुम्हाला डेव्हलप करायला स्कोप आहे. स्कोप म्हणण्यापेक्षा ती स्ट्रेंथ आहे. आणि ही स्ट्रेंथ जर आपण युटिलाइज केली तर मला वाटतं की हे चॅलेंज काही अवघड नाही आहे. आत्ता मध्ये एक मोठा काळ, एक 4-5 वर्षांचा किंवा 2-3 वर्षाचा येऊन गेला कोविडचा, तर त्याचा काही परिणाम या सगळ्या गोष्टींवर झालेला दिसतोय का? झाला, 100% झाला. म्हणजे कोविडचा परिणाम फक्त इंडियामध्येच झाला असं म्हणायचं कारण नाही. या टाईपची जेव्हा आपल्याकडे पॅनिक सिच्युएशन आली किंवा ही महामारी आली आपण म्हणतो, ह्या प्रत्येक वेळी ह्या गोष्टी घडल्या. म्हणजे अगदी प्लेगचं मागचं उदाहरण काढलं तुम्ही 72-75च्या काळामध्ये तर सुद्धा अशीच परिस्थिती होती. आज पण आता त्या पद्धतीनं जर विचार केला तर ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी आम्ही आज सरकारी आकडा आहे मला माहीत नाही खऱ्या खोट्या, पण 80 कोटी लोकांना आपण PDSद्वारे फूड सिक्युअर करायचा प्रयत्न करतोय ना. म्हणजे मला वाटतं सिच्युएशन जशी येईल ना त्या सिच्युएशनला धरून आपण आपली जर पावलं टाकली आणि आपले प्लॅन केले आपण, तर मला वाटलं सिच्युएशन काहीही येऊ द्या, भारतासारख्या 140 कोटीच्या जनतेपुढं आणि मी तर म्हणतो नॅचरल रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये जो प्रॉस्परस देश आहे अशा देशाला मला वाटतं काहीच अवघड नाही. फ्रँकली सांगतो काहीच अवघड नाही आहे. आणि मला असं वाटतं की ही कोविडची सिच्युएशनमध्ये आज जेवढे आपण ग्लोबल लेवलला देश बघतो ह्यात सगळ्यात लवकर देश कोण उभं राहिलं तर मी म्हणतो भारत उभं राहिला. आणि ही का उभं राहिलं तर ती आपली स्ट्रेंथ आहे. हेल्थ प्लॅटफॉर्मवरती असेल, जनरेशन प्लॅटफॉर्मवरती, इम्युनिटीच्या बॅकग्राऊंडवरती असेल, कुठल्याही बॅकग्राऊंडवरती विचार करा, आपण उभे राहिलो, आपण लवकर सर्व्हाइव्ह झालो. आपण आपल्याकडची इकॉनॉमिकल ग्रोथ मी तर म्हणतो ह्या 5 ट्रिलियन 3 ट्रिलियनच्या आजच्या गोष्टी झाल्या ह्या आफ्टर तुमचं कोरोनाच झाल्या. म्हणजे एक 2 वर्षापूर्वी आपला GST साधारणपणे 1,10,000 करोड रुपयाचा मंथली होता. मागचा तो 2,34,000पर्यंत गेलेला आहे. मग ही मला वाटतं ही जी किंवा दुसरं मार्केटचं उदाहरण घ्या तुम्ही, कुठल्या मार्केटमध्ये बघा आज मार्केट कुठे गेलेलं आहे. कोरोनामध्ये 25,000ला शेअर मार्केट होतं, आज ते साधारणपणे 70,000ला पोचलेलं आहे. तर ही जी सगळी प्रॉस्पेरिटी आहे, ही सगळी गोष्ट आहे, ही आफ्टर कोरोना झालेली आहे. त्यामुळे कोरोनामधली सिच्युएशन आपण भोगली, फेस केली आणि ती फेस करून पुढं आलो. आपण त्यात थांबलो नाही. म्हणजे नेहमी मुंबईचं उदाहरण घेतात की मुंबईमध्ये किती अटॅक झाले तर दुसऱ्या दिवशी मुंबई उभी असते, मुंबई थांबत नाही कधी. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे कोरोना येऊन गेला ना, ठीक आहे ना, 2 वर्ष आम्ही घालवली त्याच्यामध्ये, त्रास झाला नाही का, 100% त्रास झाला, पण तेवढ्याच तत्परतेनं आपण उभं राहिलो. आणि हे उभं राहण्याची जी काही भूमिका आहे ती मला वाटतं भारतात एवढी फास्ट कुठंच झाली नाही. आपण ज्यावेळेस आम्ही कधी गप्पा मारत असताना आम्ही नेहमी म्हणत असतो की थिंक ग्लोबली आणि ॲक्ट लोकली.
सो हा झाला ग्लोबल विषय किंवा भारताचा. पण ज्यावेळेस आपण लोकल स्तरावरती विचार करतो, अगदी आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण जेवताना आपली आई म्हणत असते की अन्न वाया घालू नकोस, पूर्ण जेव, किंवा उदाहरणं देताना असं अशी दिली जातात की अरे लोकांना मिळत नाही तर तुला मिळतं तर तू वाया घालू नकोस. तर हे आपल्या कल्चरमधनंच पर्क्युलेट झालं आहे सगळं, असा विषय पण एक समोर येतो. अन्नाच्या बाबतीमध्ये मी आपल्याकडे 2 टर्मिनॉलॉजी वापरल्या जातात इकॉनॉमिक्समध्ये विशेषतः. एक कंजूशी असते आणि एक काटकसर असते. माणसांनी कंजूशी नसावं पण काटकसरी असावं. आता यातला फरक काय? कंजूशी म्हणजे माझ्याकडे समजा 2 भाकरी असतील आणि मला 2 भाकरीची भूक असेल तरी मी एकच भाकरी खाणं, दॅट इज कंजूशी. पण काटकसर म्हणजे काय? मला 2 भाकरीपैकी 1 भाकरीची भूक आहे ना, तर मी 1 आत्ता खायची आणि 1 उद्याला खायची. मला असं वाटतं ही सगळी आमची संस्कृतीच आहे, ही आमची परंपरा आहे, हे आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. पण तरीसुद्धा केसेस काही ठिकाणी वेगळ्या बघायला मिळत आहेत. विशेषतः अर्बन कल्चरमध्ये ही गोष्ट बघायला मिळते. आपण पार्टी बघतो, या पार्टीमध्ये किती अन्न वाया जातं. हॉटेलिंग लाईनमध्ये बघतो आपण. आज आपण बुफेसारख्या गोष्टी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बघतो. ह्याच्यामध्ये आपण किती अन्न घेतो आणि किती वाया घालवतो याच्यावरती कुठंतरी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि हा मला वाटतं ही अवेअरनेस आहे ना, ही अवेअरनेस काय म्हणतो आपण, चॅरिटी स्टार्ट्स फ्रॉम युअर होम म्हटल्याप्रमाणे ही तुम्हाला तुमच्या घरातूनच चालू करावी लागणार आहे, प्रत्येकापासून चालू करावी लागणार आहे. पण हा एक भाग आहे की त्याच्यावरही तुम्हाला आम्हाला काम करावं लागणार आहे. तुम्हाला आम्हाला म्हणण्यापेक्षा तरुण पिढीला आणि अभ्यास आपण 140 कोटी मी बोलतो. तरुण काय, यंगेस्टच कंट्री आहे, त्यामुळे आपण सगळेच यंगेस्ट आहोत, आपण सगळेच यंगर आहोत. त्यामुळे तरुण पिढीने पण याच्यावर काम करायला पाहिजे. कारण हे प्रमाण तरुण पिढीमध्ये जास्त दिसतं, हेही सांभाळावं लागेल आपल्याला. पुन्हा मी त्या जंक फूडवरती जाणार नाही, कारण खूप जण बोलतात त्याच्यावरती, त्यात मी बोलणार नाही. पण काय खायला पाहिजे हे आपल्याला ठरवावं लागणार की न्यूट्रिशियस बॅलन्स, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जे आम्हाला सफिशियंट किलो कॅलरीज एनर्जी देईल हे जर आम्ही खाऊ शकलो तर मला असं वाटतं की अन्य काही गोष्टींची गरज नाही आहे आम्हाला. म्हणजे कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील किंवा तुमचे विटॅमिन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हे सगळ्या गोष्टी प्रपोर्शनेटली आमच्या बॉडीमध्ये रोज जायला पाहिजेत. तर या दृष्टिकोनातून जर आपण आपला डाएट ठेवला तर मला वाटतं 0 हंगर आपल्यासाठी फार लांबची गोष्ट नाही आहे. आता ही तरुण पिढी तुम्हाला पुढचे प्रश्न विचारणार आहे. ओके सर, सो माझा प्रश्न असा होता की तुम्ही आता जस्ट ते मेन्शन केलं की बुफेज वगैरे करतात पार्टीजमध्ये. सो अशी कोणती NGOज का अशी काही आहे का की लाईक जे वेस्ट फूड असतो तो ते लाईक तर नाही पार्सल करून असं ते घेऊन जातात आणि जिथं नाही आहेत लोक, जे अफोर्ड नाही करू शकत त्यांना देतात वगैरे, असं काही आहे का? आता माझ्या ऐकण्यात आहे की असं फूड अशा लोकांना सर्व करणं पण बरोबर नाही आहे, फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे ते गरीब आहेत म्हणून त्यांना असं फूड देणं पण बरोबर नाही आहे. पण या टाईपचं फूड गोशाळेना देणाऱ्या संस्था आहेत. म्हणजे हे फूड कलेक्ट केलं जातं हॉटेलमधनं, पार्टीजमधनं, किंवा जिथे जिथे काही डायनिंग हॉल आहेत किंवा पार्टी हॉल्स असतील किंवा, पण या टाईपमधनं कलेक्शन करणं आणि गायींना देणं या तऱ्हेचं काम हे केलं जातं आणि त्यातून गायींना सुद्धा न्यूट्रिशियस आहार मिळतो. भारत कृषीप्रधान देश आहे, पण तरी पण भारतामध्ये खूप लोक आहे असे की ज्यांना मिळत नाही अन्न 2 वेळेचं सुद्धा. तर असं काय असेल त्याचं कारण? अतिशय चांगला प्रश्न हा. म्हणजे खरंच भारत कृषीप्रधान देश आहे, कारण आपण असं म्हणतो की 70% जनता, खूप दिवसापासून हा 70 हा आता 56-57ला आला आहे आकडा, पण बोलताना आपण अजून बोलून जातो. बेसिकली कृषीप्रधान देशाची व्याख्याच अशी असते की 70% 57% या लोकांच्या एकूण इन्कमपैकी 50%पेक्षा जास्त इन्कम हा ॲग्रिकल्चर सेक्टरमधनं येतो. याला आपण म्हणतो कृषीप्रधान. पण आज जर इंडियाचा विचार केला, इंडियाच्या इकॉनॉमीचा जर विचार केला तर इंडियाचा इकॉनॉमीमधून ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रिब्युशन लेस दॅन 15% आहे. म्हणजे जेव्हा आम्ही 57% पॉप्युलेशन एंगेज्ड इन ॲग्रिकल्चर म्हणतो तेव्हा इंडियन इकॉनॉमीमधलं कॉन्ट्रिब्युशन लेस दॅन 15% आहे. त्याला कारणं काय आहेत तर याला अनंत इश्यू आहेत ॲग्रिकल्चर सेक्टरमधले. अगदी स्टार्टिंग फ्रॉम सॉईल हेल्थ इथपासून मग इरिगेशन असेल, क्रॉप असेल, क्रॉप प्रोडक्टिव्हिटी असेल, प्रोडक्शन असेल, क्रॉपिंग इंटेन्सिटी असेल, टाईप ऑफ क्रॉपिंग सिस्टीम्स असतील, प्रोसेसिंग असेल,
इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. आणि म्हणून आज जर बघितलं तर सगळ्यात सुरुवात होते ते पाण्यापासून. म्हणजे आज अजूनही असं म्हणतात की 44% एरिया ऑफ स्टेट हे आम्ही टार्गेट म्हणून ठेवलेलं आहे इरिगेटेड करायचं. आज आपण 20%ला आहोत. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर 18-19% एरिया इज अंडर इरिगेशन. व्हॉट अबाउट रिमेनिंग 80%? स्टील इट इज अ रेनफेड एरिया. तो पावसावरती अवलंबून आहे. आणि पावसामधली ही जी अनसर्टनिटी आहे, ही जी अनिश्चितता आहे, ही खरं ॲग्रिकल्चर सेक्टरला सेटबॅक देते. आणि म्हणून ही 80% जी ज्याला आपण कोरडवाहू शेती म्हणतो, रेनफेड फार्मिंग म्हणतो, हे रेनफेड फार्मिंग जर आम्ही स्ट्रेंथन करू शकलो कशाच्या माध्यमातून? रिसोर्स कन्झर्वेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट. आणि मग हे नॅचरल रिसोर्सेस सगळे आले, म्हणजे सॉईल आलं, वॉटर आलं, बायोमास आला. ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण, मी पुन्हा एकदा सांगतो, कन्झर्वेशन, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत खूप वेळा असं बघतो की आम्ही डिमांड साईडमध्ये जास्त काम केलेलं नाही आहे, आम्ही सप्लाय साईडमध्ये जास्त काम करतो. म्हणजे आजपर्यंत आम्ही ही कामं केली नाही का? रिसोर्स कन्झर्वेशनची खूप केली. आमच्याकडे खूप वेगवेगळे विभाग आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन असेल, जलसंधारण असेल, वॉटर कन्झर्वेशन असेल, फॉरेस्ट्री असेल, सोशल फॉरेस्ट्री असतील, ह्या सगळ्यांची कामं वॉटर कुठलंही नॅचरल रिसोर्स कन्झर्वेशनचं काम आहे. पण व्हॉट अबाउट मॅनेजमेंट? म्हणजे आम्ही सप्लाय साईडमध्ये काम करतो, डिमांड साईडमध्ये आम्ही काम करत नाही. आम्ही आत्तापर्यंत जेवढं पाणी अडवलं, मुरवलं, जिरवलं, याच्यापैकी आम्ही किती पाणी योग्य तऱ्हेने वापरलं, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बऱ्याच वेळा असं, म्हणजे मी लहान असताना आम्हाला आमचे एक सर सांगायचे की पैसे मिळवायला शिकण्याच्या अगोदर पैसे खर्च करायला शिका. आम्ही म्हणायचो, काय सर आहेत, मला द्या 1000 रुपये, मी एका दिवसात खर्च करून दाखवतो. म्हणजे तेव्हा 1000 रुपये पण खूप वाटायचे ना. पण नंतर लग्न झाल्यावर कळालं की सर बोलत होते तेच बरोबर बोलत होते, की तुम्ही कमवायला शिकवण्याच्या अगोदर खर्च करायला शिका. कारण तुमचं शेवटी जमा खर्च तिथंच आहे ना. तुम्ही किती पाणी अडवणार, किती जिरवणार आणि तुम्हाला किती नेट अवेलेबल होणार, त्या अवेलेबल रिसोर्सेसमध्ये जर तुम्ही तुमच्या बाकी सगळ्या क्रॉपिंगच्या आणि ॲग्रिकल्चरच्या गोष्टी भागवल्या तरच ते मॅच होणार आहे. अदरवाईज प्रत्येक वेळी ती दरी राहणार आहे आणि मग तुमचं ॲग्रिकल्चर मार खाणार आहे. तर या दृष्टिकोनातून मी म्हणतो, सॉईल हेल्थमध्ये असेल, आज आपण बघतो आपल्याकडच्या जमिनीचं काय परिस्थिती आहे. बेसिकली जमिनीच कमी होत चाललेल्या आहेत. म्हणजे एक रिपोर्ट असं सांगतो आहे की दरवर्षी साधारणपणे 10 ते 12% लँड आमच्या अंडर इंडस्ट्रियलायझेशन और अर्बनायझेशन चाललेले आहेत. आणि त्याचा परिणाम ऑटोमॅटिकली कल्टिवेबल लँड कमी होत चाललेले आहेत ना. बट ज्या काही लँड आहेत त्या आमच्याकडच्या वेस्टलँड आहेत. बेसिकली त्या वेस्टलँड आहेत का वेस्टेड लँड आहेत हे बघायला पाहिजे. त्या आम्ही वेस्टेड केल्या. त्यामध्ये वेस्टलँड, कुठलंच नॅचरल रिसोर्स वेस्ट नसतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक रिसोर्सचा काही ना कुठं उपयोग होतच असतो. तर त्या दृष्टिकोनातून त्या वेस्टलँड नाही, त्या वेस्टेड लँड आहेत. आणि ह्या वेस्टलँडसुद्धा आम्हाला अनप्रोडक्टिव्ह लँड प्रोडक्टिव्ह करता येतील का? अनेक मार्ग आहेत आपल्याकडं. अगदी साधं सांगायचं म्हटलं तर त्याच्यावरती बांबूसारखी जरी आम्ही झाडं लावली, बांबूची शेती केली ना, तरी प्रचंड पैसा देतो आपल्याला बांबू. बांबूचं एक इकॉनॉमी जर सांगायचं म्हटलं तर साधारण बांबू लावल्यानंतर 3 ते 5 वर्षानंतर त्याचे हार्वेस्टिंग चालू केलं जातं. साधारणपणे 40 वर्षानंतर बांबूला एक फूल येतं आणि ते फूल आलं की ते बांबूचं आयुष्य संपतं, प्रोडक्टिव्ह लाईफ संपतं असं म्हणतात. या 35 ते 40 वर्षामध्ये एक बांबूचं 1 एकरचं क्षेत्र जर बघितलं ना, कोट्यावधी रुपये देऊन जातं आपल्याला, कोट्यावधी रुपये देऊन जातं. अगदीच काही नाही जमलं तर आज गव्हर्नमेंटची पॉलिसी पण एनर्जी डेव्हलपमेंटमध्ये आपण बघतो. अगदी वेस्टलँड आहे, काही होत नाही तिथं, खूप डोंगर आहेत. येते तुम्ही सोलर पॅनल टाका, सोलर एनर्जी तयार करा, त्यातनं पैसे मिळवा. ग्रीडने ते तुम्ही इकडे काय MSEDCLला द्या, ते तुम्हाला पैसे पे करतील. म्हणजे वेस्ट काहीच नाही आहे. जो अवेलेबल रिसोर्स आहे आमच्याकडचा, हा अवेलेबल रिसोर्स आम्ही कशासाठी सुद्धा वापरू शकतो आणि त्यातनं आम्ही आमची परचेस व्हॅल्यू वाढवू शकतो, आमची पर्चेसिंग कपॅसिटी वाढवू शकतो. आणि पर्चेसिंग कपॅसिटी वाढली तर तुम्हाला बॅलन्स डाएट अवघड नाही आहे. म्हणजे मी लिंकेज करतो ते पुन्हा हंगरशी करतो आहे.
हे पैसे मिळवणं आणि त्यातनं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा असं माझं म्हणणंही नाही आहे. पण जर स्मॉल फार्मर असेल 1 एकर 2 एकर 3 एकरवाला, आमच्याकडचं लँड होल्डिंग सगळ्याला माहिती आहे. आज 80% शेतकरी आमच्याकडचे सगळे स्मॉल आणि मार्जिनल लँड होल्डर आहेत. मग हे 80% शेतकऱ्यांना जर, आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा पीस मिलमध्ये काम करता तुम्ही तेव्हा तुम्हाला प्रोडक्शन कॉस्ट परवडत नाही. म्हणजे आता साधारणपणे एक मेस चाललेली आहे, त्या मेसमध्ये 10 मेंबर्स असतील तर त्या मावशींचं काही फार चालत नाही. पण 25 माणसं असतील तर 25मध्ये 30-40 माणसं जेवून निघतात. पर युनिट प्रोडक्शन कॉस्ट कमी येते. जेव्हा आम्ही पीस मिलमध्ये काम करतो 1 एकर 2 एकर 3 एकरमध्ये तुकड्यामध्ये आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला काम करतो, तेव्हा तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते. आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढले की तुमचा मार्जिन कमी होतं, नेट रिटर्न्स कमी होतात. नेट रिटर्न्स कमी होणं आज ह्या भुकेला कारणीभूत आहे. आणि म्हणून जरी आम्ही ॲग्रेरियन इकॉनॉमीमधले कंट्री असलो तरीसुद्धा आम्हाला आज खरंच आपण ॲग्रेरियन आहोत का याच्यावरती विचार करावा लागेल. आपल्याला स्वतःला प्रश्न विचारावा लागेल. ॲग्रिकल्चर माझा विषय आहे म्हणून मी त्यावरती जास्त बोलत नाही, पण फॅक्ट आहे ती. जे फूड डिलिव्हरी ॲप्स असतात ते बरेचदा आपल्याला डोनेशन्स मागतात, लाईक झोमॅटो, स्विगी हे सगळेच. तर ते डोनेशन्स खरंच त्या म्हणजे लोकांपर्यंत पोचतात का? आता याच्यात असतं कसं की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात. म्हणजे एखादा भिकारी जरी आपल्याकडे भीक मागायला आला तरी तो म्हणताना मला अगदी माझ्या घरात असं आहे तसं आहे तसं आहे म्हणतो, आणि तो भीक घेऊन त्यातले काही लोक अगदी दारूबट्टीवरती पण जातात. हे आपण बघतो, अनुभवतो कधी कधी. पण सगळेच तसे आहेत असंही म्हणायचं कारण नाही. जेन्युइन केसमध्ये आपण काम केलं पाहिजे हे तितकंच खरं आहे. आपण चांगल्या वृत्तीने काम करावं, त्यानं पुढं काय घेऊन जावं हा त्याचा मुद्दा आहे. आपलं जर म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, आपला अँगल जर क्लिअर असेल ना तर आपण काम करत राहावं. त्याने पुढं काय करायचं आणि त्याची फळं त्यांनी भोगायची की न भोगायचं तर मी त्याच्यावरती अजून जातच नाही. मी अध्यात्मातलं काही फार बोलत नाही. त्याने काय करावं हे त्याने ठरवावं, मी काय करावं हे मी ठरवावं. पुढचा प्रश्न. इंडियामध्ये स्टंटिंग सध्या सर्वात जास्ती कुठल्या स्टेटमध्ये आहे? रिसर्च असं सांगतो खरं तर आत्ता की स्टंटिंगला फक्त डाएट हेच कारणीभूत आहे असं काही समजायचं कारण नाही. तुमचे जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत ना ते सुद्धा कारणीभूत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं नॉर्थ इंडियन साईडला गेला, नॉर्थमध्ये पंजाबीज असतील, हरियाणी असतील, उत्तर भारतीय असतील, हे तुम्हाला एकदम टॉल आणि वेल टू डू असे दिसतील तुम्हाला. वेअरॅज इकडे जर आम्ही गेलो कुठं नॉर्थ ईस्टला आपण गेलो तर तिथं फिजिकली फिट आहेत पण स्टंटेड आहेत. नॉर्थ ईस्टमधले 5-7 स्टेट जर तुम्ही बघितले तर तुम्हाला स्टंटेड दिसतील ते. पण ह्याचा अर्थ ते निरोगी आहेत का, ते माल न्यूट्रिटेड आहेत का, ते डिनरिश्ड आहेत का, असं नाही आहे. त्यामुळं असं आत्ता इंडियाच्या बाबतीमध्ये एखादा स्टेट असं सांगणं जरा अवघड होऊ शकतं, कारण त्याला खूप फॅक्टर आहेत. इवन तुमचं क्लायमेट हा सुद्धा एक फॅक्टर आहे त्याला, की ज्या क्लायमेटमध्ये तुम्ही वाढतात या आधारावरती तुमची ग्रोथ ठरते. हा पण एक भाग आहे. आता साऊथ इंडियाला आपण गेलो तर साऊथ इंडियाला विशेषतः केरळमधली लोक तुम्हाला एकदम सडपातळ दिसतील, पण ती पण काटक आहेत तशी. त्यामुळे ते स्टंटेड आहेत नाहीत, माल न्यूट्रिटेड आहेत नाहीत असं. हां, माल न्यूट्रिटेड म्हणून जर विचारलं तर मग ते सांगता येतील आपल्याला कोणकोणते स्टेट आहेत त्याच्यामध्ये. पण स्टंटेड आणि वेस्टेडमध्ये आपल्याला सांगता येणार नाही. आपला पहिला SDG जो आहे तो आहे नो पॉवर्टी. सो माझा प्रश्न आहे की हाऊ नो पॉवर्टी इज रिलेटेड टू हंगर इनसिक्युरिटीज ज्या आता आपण फेस करतो, फक्त इंडिया नाही पण इन जनरल वर्ल्डमध्येच. खरं तर पॉवर्टी हा भाग मला वाटतं SDGमधल्या सगळ्याच 16च्या 16 गोल्सशी लिंक्ड आहे. याला कारणच असे आहे की पॉवर्टी ही तुमची पेईंग आणि पर्चेसिंग कॅपॅसिटी ठरवते. आणि हे जे बाकी सगळे जे SDG आहेत हे SDG फुलफिल करण्यासाठी तुम्हाला ही लागणारच आहे. म्हणजे आज मी जरी एखादा शेतकरी असला आणि मी ज्वारी पिकवत असलो तरी नुसतं ज्वारीने माझं भागणार नाही ना. मला सगळे लागणार आहे, डाळ लागणार आहे, तेल लागणार आहे, फॅटी ॲसिड लागणार आहे, प्रोटीन्स लागणार आहे, विटॅमिन्स लागणार आहेत. हे मी कुठून आणणार? हे विटॅमिन्स काय मी माझ्या शेतात तयार करू शकतो का? बरं, दॅट टू माझ्याकडे 1 ते 1.5 एकराची शेती आहे, तर मला ते होणार नाही. त्यामुळं हे पॉवर्टी जी आहे ना, ही पॉवर्टीच मुळात आमच्याकडचा एक मेजर काय म्हणू आपण त्याला ऑब्स्टॅकल आहे हे सगळे SDG फुलफिल करण्यामध्ये. त्यामुळं जोपर्यंत आपण काय म्हणू आपण श्रीमंत होत नाही आहे, पण श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला हे पुन्हा एकदा सगळ्या 16 गोल्सशी खेळावं लागणार आहे. हे श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला पॉवर्टी ही एलिमिनेट करावीच लागणार आहे, त्याला पर्याय नाही आहे.
सर आपल्याला माहिती आहे, आता काही गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये पण त्यांनी फीडिंग प्रोग्राम चालू केला, म्हणजे जेवायला ते देतात. तर मग ते गरजेचं आहे की नाही, म्हणजे महत्त्वाचं आहे की नाही गरजेपेक्षा पण? 100% ते महत्त्वाचंच आहे. कारण एवढ्यासाठी की तुम्ही या निमित्तानं किंवा नॉट ओन्ली मी स्कूलमधलं मी तर म्हणतो की आज गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये प्रेग्नंट महिलांना तिच्या साधारणपणे पहिल्या दुसऱ्या महिन्यापासून जी सगळी ट्रीटमेंट आणि एक डाएट दिला जातो किंवा त्याचं एक प्रिस्क्रिप्शन दिलं जातं, पुरवलं जातं, त्यातल्या काही गोष्टी सबसिडाईज केल्या जातात. हे सगळं महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यातला हा जो सगळा भाग आहे पॉवर्टीचा भाग कारणीभूत आहे की जे आम्हाला हंगरपर्यंत नेऊन पोचवते. तर त्या दृष्टिकोनातून तो महत्त्वाचाच आहे. फक्त मुद्दा असा आहे की ती जी सिस्टीम आहे ती सिस्टीम अजून स्ट्रेंथन करता येईल का याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आजपर्यंत कुठल्याच गव्हर्नमेंटच्या पॉलिसी कुठल्याही गव्हर्नमेंट असू दे, आपल्याला गव्हर्नमेंटशी काही हे नाही आहे, कुठल्याही गव्हर्नमेंटची पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी खराब नसते. खराब असते इम्प्लिमेंटेशन. तर ती इम्प्लिमेंटेशन सिस्टीम जी आहे ना, ही सिस्टीम आपल्याला स्ट्रेंथन करावी लागेल अजून. आणि ज्या पर्पजनी काय म्हणू आपण ज्या इंटेन्सिटीने आपण सुरू केलेली आहे त्या इंटेन्सिटीने जर त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं तर मला असं वाटतं की पर्पज सर्व व्हायला काही अडचण नाही आहे. पण ते इम्पॉर्टंट आहे का, तर 100% इम्पॉर्टंट आहे, व्हायलाच पाहिजे. कारण आपण आज पुणेकर असतील किंवा अर्बनमधले बघतो की ज्यांची ठीक आहे, ज्यांची परिस्थिती बऱ्यापैकी आहे, पण तुम्ही ट्रायबल बेल्टमध्ये कधी गेला की नाही मला माहीत नाही, पण ट्रायबल बेल्टमध्ये जा, नाही लोकांना माहीत नाही आहे, खरंच माहीत नाही. आणि आपण आज इंडियाचा विचार केला तर अजूनही आपण 40-42% पल्सेस इम्पोर्ट करतो, 50-55% ऑइलसीड्स इम्पोर्ट करतो. ॲग्रियन इकॉनॉमी असतानासुद्धा, ॲग्रिकल्चर कंट्री असतानासुद्धा हे का घडतं? मग जर आम्ही पल्सेसच इम्पोर्ट करत असेल तर प्रोटीन्सचं काय? आमच्या हंगरमध्ये, आमच्या भुकेमध्ये प्रोटीन फार महत्त्वाचा भाग आहे. आणि मग हा प्रोटीनचा भाग जर आम्हाला इम्पोर्टच करावा लागत असेल तर मला वाटतं ट्रायबल कम्युनिटीमधल्या किंवा जे काही बिलो पॉवर लाईन कॅटेगरीतली लोक आहेत, फॅमिलीज आहेत, त्यांना ते शक्य पण होणार नाही. यांच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. नेटफ्लिक्सवरती एक डॉक्युमेंटरी आहे, बाय अँड शॉप नाव, द शॉपिंग कॉन्स्पिरसी नावाची. सो त्याच्यामध्ये त्यांनी खूप फूड वेस्ट, म्हणजे इन जनरल बाहेरच्या देशांमध्ये किंवा की कुठल्याही रेस्टॉरंट किंवा काही कॅफे असेल तर त्यांच्याकडे जे काही नवीन जे प्रोडक्ट्स आहेत किंवा ते यूज किंवा इटन नाही आहेत ते असेच बाहेर बॉक्सेसमध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकून देतात. आणि खूप कंट्रीजमध्ये होतं. तर हा जो सगळा एका पॉईंट नंतर तो फूड वेस्टच आहे. सो हा फूड वेस्ट कंट्रोल करणं हे किती कॉन्ट्रीब्यूट करतं या गोलला? कॉन्ट्रीब्यूट करेल, एवढ्यासाठी करेल की याला मी पुन्हा एकदा सांगतो की अवेअरनेस लेवल वाढायला पाहिजे. आणि अवेअरनेस लेवलमध्ये 2 गोष्टी असतात. एक असतं म्हणजे ते म्हणतात ना, झोपलेल्याला उठवणं सोपं असतं, झोपलेल्याचं सोंग करणाऱ्याला उठवणं अवघड असतं. मला वाटतं ही जी सगळी कॅटेगरी आहे ही झोपल्याचं सोंग करते. ह्यांना कळत नाही का? 100% कळतं, 100% कळतं. फक्त यांना अजूनही, आणि मी म्हणतो उलट झोपलेल्यांसाठी अवेअरनेस करणं एक वेळ सोपं असतं, पण यांच्यासाठी करणं अवघड असतं. म्हणजे जाणीव जागृती ज्याला म्हणतो आपण, की जून महिन्यामध्ये जेव्हा स्कूल सुरू होतं ना तेव्हा प्रत्येकाला माहिती असतं की खूप अभ्यास केला की माझा पहिला नंबर येणार, बरोबर आहे. मे महिन्यामध्ये रिझल्ट येतो तेव्हा पहिला नंबर कितीचा आलेला असतो? एकाचाच येतो, बरोबर आहे का? माहीत नाही का? सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे की अशा लोकांसाठी जास्त इनपुटची गरज आहे, अशा लोकांसाठी जास्त अवेअरनेस करावं लागणार आहे. आणि हे करणं गरजेचं आहे, कारण हे वेस्टेज बरोबर नाही आहे. ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वेस्टेज आहे आणि ह्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे. म्हणजे आज असं म्हटलं जातं फ्रूट्स अँड व्हेजिटेबलमध्ये 15 to 20% प्रोड्यूस वेस्टेज आहे आपला, 15 to 20%. APMCला येणारा माल जो आहे ना, मार्केटमध्ये येणाऱ्या मालापैकी 15 ते 20% माल केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं, आमच्याकडे स्टोरेज फॅसिलिटीज नाही आहेत, आमच्याकडे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज चांगल्या नाही आहेत, आमच्याकडे रेफर व्हॅन्स नाही आहेत, आमच्याकडे त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस लागणारे ते नाही आहेत. ह्या सगळ्यांमध्ये वेस्टेजचं प्रमाण जास्त आहे. मला वाटतं याच्यावर सुद्धा काम करण्याची गरज आहे. म्हणजे एका बाजूने जसं अर्बन कम्युनिटीमध्ये याच्यावर काम करण्याची गरज आहे ना, तसं ॲग्रिकल्चर कंट्रीमध्ये सुद्धा आम्हाला याच्यावरती काम करावं लागणार आहे. आणि म्हणून जास्त चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जर आम्हाला देता आलं आणि वेळेत माल जर
कंझ्युमरपर्यंत पोहोचवता आला तर मला वाटतं हे वेस्टेजचं प्रमाण कमी होईल. म्हणजे मला वाटतं आता सरकारचं एक धोरण यातलं मी सांगतो, समृद्धीसारखा मार्ग आला. समृद्धीसारखा मार्ग का आला तर त्यांनी असं सांगितलं की साधारणपणे 12, 15, 17 जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी मार्ग आहे. नागपूर आणि चंद्रपूर भागात सुद्धा जर एखादी कमोडिटी तयार झाली तर ती पटकन मार्केटला म्हणजे मुंबईला पोहोचेल. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये गव्हर्नमेंट आज काम करतच आहे, नाही असं नाही. बरोबर. ते फक्त मला असं वाटतं म्हणजे ते अजून चांगलं स्ट्रीमलाईन करता आलं ना तर मला वाटतं याचे रिझल्ट्स आपल्याला चांगले दिसतील. मला असं विचारायचं होतं की आपण जेव्हा झिरो हंगरबद्दल बोलतो तेव्हा आज आपल्याला झिरो हंगर दुर्दैवी असे टॉपिक्सवर चर्चा करावी लागते. जेव्हा आपण प्राचीन भारतामध्ये जातो तेव्हा अशी वेळच यायची नाही की लोकांना जेवणासाठी भटकावं लागेल, कारण धर्मशाळा होत्या किंवा राजा त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायचा. म्हणजे आपण म्हणतो की दारातला कुत्रा सुद्धा अर्धे चपातीवर पोट भरायचा. तर मग आता सरकार का करू शकत नाही? कारण जसं की मध्ये ठाकरेंनी शिवभोजन थाळी आणली होती पण त्याचा तितका प्रचार प्रसार झाला नाही किंवा चुकीची म्हणजे ज्यांचं पोट भरलेलं आहे तेही तिथे जाऊन जेवायचे. तर असं काही होऊ शकतं का? म्हणजे आणखी योजना येऊ शकतात का? याच्यावरती वेगवेगळे मतं येऊ शकतात पण माझं मत मी सांगतो याच्यावरचं. बऱ्याच वेळा असं तुम्ही डोनर मोडमध्ये जेव्हा काम करता ना तेव्हा त्याला काहीतरी एक टाईमलाईन असते, त्याला काहीतरी एक लिमिट असतं. म्हणजे याचं एक छान उदाहरण सांगायचं म्हटलं तर जर माझ्याकडे एखादा कोणी भूक लागली म्हणून मागायला आला, त्याला मासेमारीचं मासे पकडण्याचं शिक्षण जर दिलं ना तर तो जास्त स्टेबल होऊ शकतो, तिची डिपेंडन्सी कमी होऊ शकते. मला वाटतं गव्हर्नमेंटने प्रयत्न करावेच. शिवभोजन थाळी बी माझं त्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण पुन्हा एकदा सांगतो मी, लोकांना इक्विप करणं, लोकांना स्ट्रेंथन करणं, लोकांना इंडिपेंडंट करणं हे मला वाटतं याच्यातला महत्त्वाची गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, डोनेटिंग मोडमध्ये काम करणं त्याला मर्यादा आहेत, त्याला मर्यादा आहेत. 140 कोटीसारख्या देशामध्ये तुम्ही किती ठिकाणी डोनेटिंगचं काम करणार? तर बेटर वे तुम्ही अशी जनता बनवा की ती मागायलाच येणार नाही तुमच्याकडं, हे जास्त योग्य होईल. आणि त्याच्यासाठी आपण मला वाटतं जास्त प्रयत्न करा. हे माझं पर्सनल मत आहे, पण आपण मला असं वाटतं की तुम्हाला पण हे पटत असावं की आपण त्याला इक्विप करूयात, त्याला आपण साऊंड करूयात, त्याला आपण उभं करूयात. माणसाच्या ना अपेक्षा खूप वाढत जातात आणि मग त्याच्या मागे धावायला लागला ना की मग 2 वेळेचं जेवायला विसरतो आणि मग झिरो हंगरवर डिस्कस करावं लागतं. सो अपेक्षा किंवा लाईफस्टाईल याचा जेवणावर किंवा 2 वेळच्या जेवणावर किती इम्पॅक्ट पडतो? पुन्हा एकदा मी सांगतो की आपल्या संस्कृतीने हेच सांगितलं आहे आपल्याला की अपेक्षा किती माफक अपेक्षा राहायला पाहिजेत माणसाच्या. आणि मला वाटतं याच्यासाठी आत्ता तुम्हाला म्हणजे माहिती असेल नसेल की तुम्ही त्या ग्रुपमधले नाही आहेत, अध्यात्मावरती खूप मोठ्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात की जास्त अपेक्षा ठेवला की अपेक्षा भंग होतो आणि तेवढं तुम्ही फटीग होता. त्यापेक्षा अपेक्षाच कमी ठेवा की जेणेकरून तुम्ही फटीग होणार नाही. मला वाटतं हंगरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तुमच्या अपेक्षा लिमिटेड ठेवा. अननेसेसरी कुणाला तरी फॉलो करायचं, हे कल्चर तिकडचं कल्चर इकडचं कल्चर, आता कुठल्या कल्चरवरती आपण बोलू नये, पण त्या कल्चरला आम्ही फॉलो करायचं म्हणून आम्ही आमचं सगळं सोडायचं. म्हणजे भिजवलेले मूग सकाळी उठून खाणं हे आम्हाला शिकवलेलं आहे लहानपणापासून, पण आज आम्ही किती जण खातो? त्यातनं प्रोटीन्स मिळत नाहीत का? पण आमच्याकडे जंक फूडच्या हॉटेलच्या बाहेर आणि त्या आउटलेटच्या बाहेर फुल गर्दी असते. त्यामुळं मला वाटतं की ह्या पण गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला सांगावं लागेल की नक्की आपण काय, म्हणजे मुळात काय होतं माहिती आहे का, जेव्हा आम्ही कोणाला तरी फॉलो करतो ना तेव्हा आम्ही आमचा ट्रॅक सोडतोय की काय, हे प्रत्येकाने भानावर लक्ष ठेवून बघितलं पाहिजे. It's a heaven. For us, it may be heaven. And I think I pray to God that moment should come to us earliest. वा. सो या नोटवर आता आपण थांबूयात. तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या या माहितीपूर्ण काय म्हणतात त्या पॉडकास्टमुळे किंवा माहितीपूर्ण व्याख्यानामुळे आमच्या सगळ्या मुलींच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असणार. सो झिरो हंगरवरती खऱ्या अर्थाने मोजक्या शब्दामध्ये किंवा मोजक्या वेळेमध्ये अतिशय सटीक भाष्य सरांनी केलेलं आहे आणि
सर असेच पुढच्या वेळेसही किंवा जेव्हा जेव्हा आपण बोलू अशा वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तेव्हा तेव्हा ते नक्की आपल्याला वेळ देतील अशी मी अपेक्षा सरांकडनं व्यक्त करतो. खरं तर कर्वे इन्स्टिट्यूटने आम्हाला ही संधी दिली आपल्याशी हितगुज करण्याची, त्याबद्दल मी इन्स्टिट्यूटचा आभार मानतो. आपण इथे थांबूयात. तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, हा पॉडकास्ट शेअर करा, असे जेवढे पॉडकास्ट येतील त्यांना शेअर करा, लाईक करा आणि विशेष म्हणजे इतरांना सुद्धा सांगा की हे असे पॉडकास्ट पाहावे लागतात म्हणून. आता थांबूयात, नंतर भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.